नमस्कार भावांनो बहिणींनो, आज सोमवार, आज सुट्टी संपलेली. 8 दिवसापूर्वी मी गावाला आलो होतो. जत्रा होती आमची गावची. 8 दिवस कशी गेले कळालंच नाही, पण गावाला आल्यानंतर जत्राची मजा वेगळीच असते. आज कामात होताना वाटत नाही जावं, पण बळच नळला जायला चाललेलो आहे. चला मित्रांनो, आपण चालूया. येताना सकाळी थंडी पण खूप वाजत होती आणि पुढं शिन्नरच्या पुढं आल्यानंतर हे खोमने गुळाचा चहा म्हणून हॉटेल दिसलं आणि मग काय म्हणलं चला थंडी वाजते तर मग एक चहा पण घेऊया. मग थांबवली गाडी. याला एक चहा पण एकदम बेस्ट होता. तुम्ही मित्रांनो कधी आलात या चहाची टेस्ट नक्की करून पहा, तुम्हाला आवडेल ही मला खात्री आहे. मग काय गाडी काढली, निघालं पुढं. थोड्याच वेळामध्ये आपल्याला इगतपुरी कसारा घाट लागला. मी या टायमाला शिंदर मार्गे असल्यामुळे मला कसारा घाटाचा पहिल्यांदाच अनुभव होता, कारण मी जाताना तिकडून त्र्यंबकेश्वर मार्गे गेलो होतो. त्या रस्त्याचा मला काही अनुभव नव्हता, पण सोयीस्कर रस्ता हा इगतपुरी कसारा घाट संपला आणि नंतर आम्हाला फाटकपाशी थांबावं लागलं, कारण रेल्वे जात होती. मग तिला आमचा थोडा ब्रेक झाला आणि ऊन पण खूप चालू होतं. मग गाड्याखाली थांबलो आणि ट्रेन जाऊन दिली. मग काय ट्रेन गेली आणि आपलं फाटक खोललं, निघालं पुढं निघाले. तामसा धरण आहे. तामसा धरणाच्या पाईपलाईननी सरळ रोड आहे. या पाईपलाईन रोडने सरळ जात असताना आम्हाला इगतपुरी आल्यानंतर इथे आत्मा मल्लिकचे कॉलेज लागले आणि ऊन पण खूप झालं होतं. म्हणलं हे कसंच कॉलेज काय, मग थांबून बघा. तिथे सिक्युरिटी गार्ड म्हणलं कॅम्पसला विजिट देऊ शकतो का, त्या कॅम्पसवाले सिक्युरिटी गार्डने म्हणले आहे चालेल तुम्ही देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. मग गेटवर सिक्युरिटी एंट्री करून घेतली, गाडी पार्किंगला लावली आणि निघालो कॅम्पस विजिटला. सरळ पुढे गेल्यानंतर कॅम्पसचा हा व्ह्यू एकदम बेस्ट कॉलेज आहे. म्हणजे आपल्या ह्या आत्मा मल्लिक संस्थांचे भरपूर कॉलेज आपल्या कोपरगावला पण आहे, सगळीकडे महाराष्ट्रामध्ये भरपूर आहे. त्या ठिकाणी आल्यानंतर कारण तिथं पहिलीपासून 11वी 12वी इंजिनिअरिंग डिप्लोमा सगळे प्रकारचे कोर्स आहे. हे क्रिकेटचे एकदम इंटरनॅशनल ग्राउंड आहे ना, तशा प्रकारची सुविधा इथं दिलेली आहे. इथं तुम्ही हॉटेलचे मुलांची पण सोय आहे, मुलींची पण सोय आहे. जेवणापासून खेळण्यापासून त्यांच्या कपड्यापासून सगळी सोय. त्यानंतर पुढं आल्यानंतर जी गोशाळा पण आहे, त्या गोशाळेमध्ये त्यांनी ना अशा गिरगाई पाळलेले 100च्या वर गिरगाई आहे आणि त्यांची ते देखभाल स्वतः करतात असतात. त्यांची शेती 150 एकर, त्याच्यामध्ये चारा बिरांचं नियोजन करतात. त्यांचेच माणसं आहे कापण्यासाठी. ते आणतात कापून, त्या कानाला घालतात. त्या दुधाचा वापर त्या मुलांच्या हॉस्टेलच्या चहा पाण्यासाठी केला जातो. पण आम्ही पण मग आतमध्ये गेलो आणि व्हिजिट देऊन बघितली आणि पाणी पण बॉटल भरून घेतले. त्या कॅम्पसमध्ये दाखवलेलं आहे श्रीरामपूर, कोपरगाव सगळ्या संस्थांच्या. माझ्याकडे टाईम होता, म्हणलं मग चला कॉलेजच्या प्राचार्यांची भेट घेऊया, कारण मग कॉलेजची सिस्टम कशी आहे, किती फी आहे काय विचारून घेऊया. मग आम्ही असंच कॉलेज सिक्युरिटी गार्ड विचारला आपण प्राचार्यांची भेट घेऊ शकतो का. सिक्युरिटीने पण म्हणला तुम्ही प्राचार्यांची भेट घेऊ शकता. आम्ही गेलो प्राचार्यांची भेट घेण्यासाठी. मग प्राचार्यांनी आमची भेट घेतली आणि आम्हाला सगळं सिस्टम समजून सांगितले किती फी काय आणि आमच्या सवलत काय काय भेटतात. मग सगळी झाल्यानंतर प्राचार्य म्हणले तुम्ही टाईम झालाच तर मग आमचं हॉस्टेलचं जेवण पण करून जा. मग माझ्याकडे टाईम होतं, हॉटेलचं जेवण केलं. जेवण पण एकदम बेस्ट होतं. चपाती भाजी डाळ भात दही ताक सगळं सिस्टम होती. आणि सगळं कॉलेजचा हा आपल्या कोणी ओळखीचं आसपासचं असलं तर या कॉलेजला अवश्य त्यांनी ॲडमिशन घ्यावं, कारण या माफक दरामध्ये इथं शिक्षण उपलब्ध करून दिलं तर सर्व प्रकारच्या सुविधा आहे. तुम्ही पण कधी या. बोईसाच्या जवळ आला आणि ऊन खूप चालतो. मग एक रसाची गाडी असली तिथं रस पिलो आणि निघालो कमालो. तुम्हाला मित्रांनो माझा ब्लॉग आवडल्यास मला नक्की फॉलो करा. धन्यवाद. बोला नारायण नारायण.